कळे अज्ञान नीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया तुम्हा माझे असो बंधन गुरुमाय प्रल्हाद माझी कृपाळू दया भली ज्ञान भक्ती दयाळू जी माय संबोधिती भक्तीला नमस्कार माझा मागुनीला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्रोता अत्यंतिक पवित्र अशा माघ महिन्यामध्ये पवित्र काम आपण सगळ्यांनी हा माघ महिना अगदी शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष किंवा मध्य पक्षामध्ये जर पाहिलं तर आपल्या परंपरेतल्या परमपूज्य आपण ज्यांचं संप्रदाय म्हणून ज्या ओळखल्या जातो त्या समर्थांची दास नवमी म्हणजे समर्थांची पुण्यतिथी याच दास नवमी परमपूज्य थोरले महाराज ब्रह्मचैतन्य महाराज गुंगाळकर माघ शुद्ध द्वादशी जयंती ब्रह्मानंद महाराजांची जयंती समर्थ सद्गुरु रामानंद महाराज माघ मध्य द्वादशी जयंती गजानन महाराज प्रगटली माघ महिना देहातून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो असा स्वातंत्र्यवीर सावरकरांची कालबुद्धी आजचा पवित्र दिवस महाशिवरात्रीचा आणि आजचा हा परमपवित्र काळ पर्वकाळ ज्याला आपण म्हणतो माघ मध्य अमावस्या तुम्हा सर्वांच्या गुरुमाऊलीचा वाढदिवस जन्म आपण त्याला जयंती असं म्हणतो आज परमपूज्य श्री महाराजांची 132वी जयंती आणि अशा पर्वकाळावर त्यांचं स्मरण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आपल्याला आठवतं की 1990 सालच्या अधिक मासामध्ये पूज्य जिजीमाय अखेरचं थोरल्या महाराजांचं दर्शन घ्यायसाठी गोंगावला गेल्या थकलेल्या होत्या 90 वर्षांचं वय होतं 90 सुरू झालं आणि तेव्हा आपल्या जिजीमाईंनी त्या गोंगावल्याच्या समाधी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून समोर थोरल्या महाराजांकडे पदर पुसरून एक मागणं मागितलं होतं त्याची आठवण करून देण्याची आज मला फार गरज वाटते किंवा त्याची ही फलश्रुतीच आहे असं मी म्हणेन पूज्य जिजीमाई थोरल्या महाराजांना एवढंच म्हणाल्या की मी एकच मागते तुम्हाला की आपलं साखर खेरडा गोंदावलं व्हावं त्याच्यावर गोंदावलं व्हावं म्हणजे काय गोंदावलं श्री महाराज नेहमी सांगायचे की अरे काशीस जावे नित्य बदावे सारखं म्हणत जाऊ काशीला जावं आणि त्याच्या पुढे हे शास्त्रवचन तर महाराज सांगायचे पण त्याच्यानंतर श्री महाराज सांगायचे
की गोंदावलेला गेलं म्हणजे काशीला गेल्यासारखं. सज्जनोई परंपरा ही निष्ठा तुम्हा आम्हाला जपण्याचं जे फलश्रुती आहे ती आज मला या आपल्या सगळ्या माता भगिनींना पाहून होते की पुण्यामध्ये मी आज आलो तुम्हाला असं वाटतं मी खेरड्यातच आलो, मी गोंदावल्यातच आलो. नेमकं 10वी-12वीच्या परीक्षा असतात, तेवढा मोठा आज थोरल्या महाराजांचा समुदाय, प्रल्हाद महाराजांचा समुदाय गावोगावी वाढला. पण पुण्यामध्ये जे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातली जी सगळी मंडळी आहे ती एकत्र येऊन महाराजांचा एवढा मोठा उत्सव इथे करतात आणि त्या सेवेत मला त्यांनी सामावून घेतलं. तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. याची खेरड्यातली माझी सेवा महाराज या साखर खेरड्यामध्ये करून घेत आहेत. आपल्या प्रति अभिवादन. थोर परंपरा तुम्हाला काय सांगू, थोरल्या महाराजांनी म्हणजे गोंदवलेकर महाराज बोलले म्हणून आपल्याला सद्गुरू करतो, सद्गुरू महात्म्य, सद्गुरू निष्ठा, सद्गुरूंचं कर्तव्य, सद्गुरूंची शक्ती. म्हणजे गुरुगीता म्हणतात सर्व शक्ती समन्विता. गुरु कसा असतो तर तो सर्व शक्ती समन्वित आहे. हे गोंदवलेकर महाराजांनी बोलून दाखवलं म्हणून आम्हाला कळालं. पुढे आनंद सागर महाराज, पूज्य ब्रह्मानंद महाराज, पूज्य रामानंद महाराज आणि पूज्य प्रल्हाद महाराज कधी बोललेच नाही. किती बोलले नाही. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांना ज्या ज्या वेळेला प्रवचनासाठी म्हणून कधी विनंती केली ते म्हटले अरे मला काही सांगायचं नाही, थोरल्या महाराजांचं चरित्र आणि रामानंद महाराजांचं चरित्र वाचा, तेच मला सांगायचंय, मला वेगळं काहीच सांगायचं नाही. केवढी प्रसिद्धी परांगता किंवा केवढी आपल्या सद्गुरू प्रतीची निष्ठा सजव. आणि आज त्या गुरुमाऊलींचं आपण सगळे मिळून चिंतन करूया. आपला 30-40 मिनिटांचा वेळ कार्य पाहुल्यामुळे गेला असेल, पण जितकं म्हणून मला तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आज आपल्या गुरुमाऊलीचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. मी तुम्हाला काय सांगू, सामान्य प्रपंचामध्ये आपण कोणाच्या घरी वाढदिवसाला जर गेलो तर एकाच्या हाताने जात नाही, काहीतरी आपण घेऊन जातो. आज तर आपण आपल्या गुरुमाऊलींकडे आलो. असं आहे की गुरु पौर्णिमेला आपल्या गुरुप्रतीची कृतज्ञता, पूज्य भाव व्यक्त करायचा दिवस असतो. पुण्यतिथीचा दिवस जो असतो, हा पुण्यतिथीचा दिवस त्या दिवशी स्वारी प्रसन्न असते, महाराज प्रसन्न असतात. त्या दिवशी आपल्या मागणीचं असते. भक्ताला जे काही मागायचं असेल ते पुण्यतिथीच्या दिवशी त्या पर्व काळावर मागायचं, म्हणून पुण्यतिथीचं महात्म्य. आता जयंतीचं किंवा जन्मोत्सवाचं महात्म्य काय आहे मी म्हणालो तुम्हाला. आपण प्रपंचामध्ये अहो आमच्या मुलाचा वाढदिवस आहे, मुलीचा वाढदिवस आहे, तुम्ही या तिथे रिकाम्या हाताने आपण जा. काहीतरी भेट देण्याचा, सद्गुरूंकडे काहीतरी त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा आजचा दिवस. आता नेमकं अर्पण काय करायचंय आणि का करायचं त्याच्यासाठी म्हणून सद्गुरूंच्या चरित्राचं काही चिंतन आपण करूया. आणि त्या निमित्ताने सज्जनो आज श्री महाराजांच्या चरणी आपल्याला काय व्हायचंय, काय संकल्प करायचा आहे, काय त्याला. अहो साध्या एखाद्या छोट्या मुलाच्या रंग आपण विचार करतो, नाही हा 7 वर्षाचा मुलगा आहे, नाही ही 10 वर्षाची मुलगी आहे, तर तिची आवड काय, तिला काय आवडेल, तिच्या काय उपयोगाला येईल हे पाहून आपण त्यांच्याकडे ते गिफ्ट देतो. काय सांगू तुम्हाला, थोरल्या महाराजांचं एक बोधवचन. थोरले महाराज म्हणाले मी परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवहार सोडायला सांगितलं नाही. दुसरं समर्थ सांगतात की प्रपंच करावा नीट का, मग परमार्थ पहावे नीट का. त्याच्या पुढे जाऊन थोरले महाराज सांगतात की माझ्या माणसाला प्रपंचामध्ये हेळसाट केलेली मला आवडणार नाही. माझ्या माणसाने प्रपंच अतिशय दक्षतेने करावा. ही वाक्य बरोबर आपण पाहिली तर आपल्याला असं वाटेल की महाराजांना आपल्या प्रपंचात इंटरेस्ट आहे का, त्यांनी आपण प्रपंच करावा असा इंटरेस्ट आहे नाही.
काही सवयी माणसाला प्रपंचातच चांगल्या लावून घ्यायच्या असतात. नियोजनबद्ध पद्धतीने जर आपण प्रपंच करू शकलो तरच तुम्ही जपाचं नियोजन करू शकाल, तरच तुम्ही तुमच्या पारमार्थिक जीवनाचं नियोजन करू शकाल. जर प्रपंचात काही नियोजनाची सवय असेल, जर प्रपंचात काही तुम्हाला तरच ती परमार्थामध्ये वापरा. कुठेतरी तो सवयीचा भाग त्याच्यासाठी संत महात्मे सांगतात की अरे प्रपंच नेटकेपणाने करा. नेटका म्हणजे कसा, त्याचे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल. पुन्हा असं वाटतं की प्रपंच करत असताना प्रयत्न करायचा नाही का? प्रयत्न करायचा. यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी इच्छा. समर्थांनी ज्या संप्रदायामध्ये आपण आहोत, ज्या समर्थ संप्रदायामध्ये आहोत, ज्या ब्रह्मचैतन्य संप्रदायाचे आपण पाहिजे आहोत, त्यामध्ये प्रयत्नाला अनन्य साधारण होत असेल. पण प्रयत्न केल्यानंतर हेच माझ्या पदरात पडावं किंवा हेच मला प्राप्त व्हावं, हा जो अट्टहास आहे, हा अट्टहास असता कामा नये. हे महाराजांना आपल्याला शिकवायचं आहे. म्हणून सज्जनो, आज आपल्या सद्गुरूंचं चिंतन करत असताना केवळ लीला प्रसंगांचं चिंतन करून आपल्याला थांबायचं नाही. तर त्या लीला प्रसंगातून मला व्यक्तिशः माझ्या विकासासाठी, माझ्या प्रापंचिक आणि पारमार्थिक म्हणजे काय खरं सांगू का? परमार्थ म्हणजे काय खरं सांगू? अखंड सात्विक आनंदामध्ये राहणं. Every moment of the life is joyful, and for that joy, what we have to do, that is the Paramartha, that is the Adhyatma. सज्जनो, त्याचीच गरज असते. अखंड आनंदात राहण्याची. प्रत्येक जण स्ट्रेसमध्ये, प्रत्येक जण टेन्शनमध्ये, प्रत्येक जण डिप्रेशनकडे चाललाय, फ्रस्ट्रेशनकडे चाललाय. आणि कितीतरी रिसर्च पेपर्स आता प्रसिद्ध झाले, त्याच्यात सायको आणि न्यूरो डिपार्टमेंटचे खूप रिसर्च पेपर आहेत. इथे सांगतायत की येत्या 5 वर्षामध्ये या जगभरात आणि भारतात देखील जास्तीत जास्त मनोरुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वाढलेली सगळ्या मेडिकल रिसर्च पेपर्स मध्ये. आणि आपला परमार्थ, आपले संत, आपले सद्गुरू, आपले गुरु आपण म्हणजे काय? महाराज म्हणजे आनंद. आज मला सगळा कालपासून सगळेजण आपण इथं आपलं घर दार विसरून काय नुसता आनंद लुटतो. कालच्या भजनाचा आनंद, रात्रीच्या संगीतिकेचा आनंद, आजच्या सकाळच्या काकड आरतीचा आनंद, आत्ता दिवसभराचा सगळा आनंद मी विसरतोय. सज्जनो, स्वतःला विसरल्याशिवाय आनंद मिळत नाही. साधी गोष्ट सांगतो. एखादं ज्यूस तुम्ही पिता, स्ट्रॉ तोंडाला लावतो, जेव्हा आपण ती सक करतो, मोडतो आणि जेव्हा सुंदर आंब्याचा रस जिभेवर पडतो, त्याचा आनंद चाकताना मनुष्य डोळे लावतो. का? हे दृश्य नकोय. आता परमार्थ हेच सांगतो की दृश्य विश्वाकडे, महाराजांचं वाक्य, जगाकडे पाठ करण्याशिवाय आनंद मिळेल. सज्जन, हे शिकण्यासाठी म्हणून हे सगळे उत्सव आहे. आज महाराजांचं चिंतन मी तुम्हाला सांगतो. मला आठवत नाही, साधारण 1902-3 साल असेल. पहाटेची वेळ. 10-11 वर्षाची 3 मुलं काल सकाळपासून खेरड्यावरून चालत फिरायला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदय होतोय, चालताय. प्रणिता तिचं नाव पुढे पैनगंगा झालं. त्या पैनगंगेच्या काठावरून ही 3 मुलं सकाळच्या वेळेला चालतायत. चेहऱ्यावर औत्सुक्य आहे, उत्साह आहे. त्यांना पाहायचंय. एकामागे एक झर पावलं टाकतायत. सुंदर वाहणारी पैनगंगा आहे. पैनगंगेच्या दोन्ही तीरावर सुंदर वनराई नटलेली आहे. मुलं चालली आणि दुरून एक भगवा ध्वज असा उंच असा दिसतोय.
भगवा ध्वज पाहिल्यानंतर मुलांची पावलं अजूनच गतीने चालायला लागली. जवळ आली तर त्या गजव्या झेंड्याच्या खाली सुंदर गवताची बांधलेली कुटी दिसते. अगदी जवळ धावतच आले. त्याच्यावर लिहिलेलं होतं चैतन्य कुटी. कुटीच्या बाजूचा परिसर स्वच्छ सुंदर तुळशी लावलेली होती. छोटी फुलांची झाडं लावलेली होती. धावत धावत आलेली मुलं हळू पावलांनी कुटीच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणे झाली. समोर येऊन पाहतात कुटीचा दरवाजा उघडा आहे आणि त्या कुटीच्या दरवाजामध्ये एक तरुण योगी, कोळी कोळी दाढी, कोळी कोळी मिशी, सुंदर अशा जटा मागे पडलेल्या आहेत. काळा साळा वर्ण, अतिशय सुंदर आणि भव्य असं कपाळ आणि त्या कपाळावर त्रिकुंड लावलाय. त्याच्यामध्ये केशरी गंध आणि त्याच्या खाली सुंदर बुक्का लावलेला. चेहऱ्यावर प्रसन्नता, डोळे लावलेले आणि तो ध्यानस्थ असलेला तरुण योगी. तिन्ही मुलं दारातून त्या योग्याच्या शांततेला, त्याच्या गोड मुखकमलाला कितीतरी वेळ पाहतच नाही आणि थोड्या वेळाने हळूच दबक्या पावलांनी त्यांच्या जवळ जाऊन बसली. ही तीनही मुलं शांतपणे नाम घेत त्या तरुण युवकाच्या बाजूला बसली होती. सज्जनो, थोडा अवकाश झाला. 5-10 मिनिटांनी त्या तरुण युवकांनी आपले डोळे उघडले. समोरच्या सद्गुरूंच्या कृतीला, तसगिरीला नमस्कार केला आणि हळूच उजवीकडे वळून पाहिलं तर जणू काही ब्रह्मा विष्णू महेश असलेले तरुण बाल असलेले असे मुलं बसलेले. त्यातल्या एका गुटगुटीत तेजपुंज मुलाला तो तरुण योगी विचारतो, बाळ, तू कोण? कुठून आलास? कुठे जायचंय? सज्जनो, तो तरुण योगी होते परमपूज्य रामानंद महाराज. वय वर्ष 17 आणि तो छोटा 3 मुलांमधला गुरुपीठ तेजपुंज असलेला मुलगा होता. 10.5-11 वर्षाचा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज. पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की 4 महिन्यांपूर्वी आपल्या साखरखेड्याच्या किल्ल्याजवळ ज्या तरुण योगी आपल्यापासून पटपट पटपट पावलं टाकत, झपाझप पावलं टाकत पुढे निघून गेला होता, तोच हा तरुण योगी आहे. अजून माहिती नव्हतं त्यांचं नाव काय. आणि जेव्हा त्याने विचारलं, बाळ कोण? कुठून आलास? कुठे जाणार आहेस? सज्जनो, ही पहिली सद्गुरूंची भेट आहे परमपूज्य प्रल्हाद महाराजांची. तुमच्या माझ्या गुरुभावनेने आयुष्यभर ज्या आत्माराम ग्रंथाचं रोज वाचन, मनन, चिंतन, निधिध्यासन केलं, त्या आत्माराम ग्रंथाच्या पहिल्या समासामध्ये त्याग निरूपणामध्ये उभी आहे. अरे तू कोण, कुठला आला, कुठून कैचा? संपूर्ण वेदांत सज्जन हो या 4 मुद्द्यांमध्ये तू कोण, कुठला, आला, कोठोनी कैचा. तू कोण आहेस? स्वस्वरूपाचं नाम. रोज रोज ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले तुमचे माझे सद्गुरू प्रल्हाद महाराज काय सांगितलं आपल्याला कळले. आपल्यापैकी कितीतरी लोक इथे ज्यांनी सद्गुरू प्रल्हाद महाराज जिजीबाईला पाहिलंय, पण साधं पांढरं धोतर नेसणारा, नेहरू शर्ट घालणारे, त्याच्यावर कोट आणि साधा पिवळा पट्टा, हातामध्ये काठी, अगदी वार्धक्याच्या काळामध्ये काठी होती, असा हा परमात्मा आपल्या जवळ होता. पण आपल्याला कधी कळलं आणि कसा कळेल? आपण सगळी सामान्य मायेच्या आवरणामध्ये राहणारी माणसं, परमात्म्याच्या भोवती त्याची माया असते, ती पाहणं फार कठीण आहे. सज्जनो, ही पहिली ओळख, हा पहिला संवाद आपल्या सद्गुरूंशी झाला. सकाळच्या काकडांनीचं दूध महाराजांना दाखवलेलं होतं रामानंद महाराजांनी. त्यात थोडंसं आपल्या हातावर घेतलं म्हणून आणि सगळं दूध त्या 3 मुलांना द्यायला रामानंद दिलं. त्या दिवसभर रामानंद महाराजांजवळ 9:30 सगळं शांतपणे विचार करा.
10.5 वर्षांचा मुलगा, 10.5-11 वर्षांचा सद्गुरू प्रल्हाद महाराज. 17 वर्षांचे, 17.5 वर्षांचे, दोघांमध्ये 7 वर्षांचा अंतर आहे. उत्तम माहिती ठेवा, सद्गुरू रामानंद महाराजांचा जन्म 1886 आणि समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज 1873. 7 वर्षांचा अंतर. 10 वर्षाच्या मुलाला स्वतःचा सद्गुरू शोधण्याची ओढ आणि हाच माझा सद्गुरू असावा हे 10व्या वर्षी त्या मुलाला कळत असेल. तो परमात्मा स्वरूप आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि विनंती करतात, त्या दिवशी तिथे राहतात. रामानंद महाराज त्यांनी ठेवून घेतात. दुसऱ्या दिवशी म्हणतात, बाळा आता घरी गेला, तुमची वाट पाहा. जाताना प्रल्हाद महाराज म्हणतात, महाराज माझ्या गावाला या, मी साखर खेळायला टाकतो. महाराज म्हणले, अरे मला मुलीला जायचं, मी येतो करून फिरायला. रामानंद महाराजांचा सहवास फक्त दिवसभराचा झाला. बाळ प्रल्हाद आला, त्यांना सोडवा. चैतन्य कुटीपासून जेव्हा रामानंद महाराज त्यांना एका वेशीपर्यंत सोडायला गेले, एका उमऱ्यापर्यंत सोडायला गेले, सद्गुरू प्रल्हाद महाराज सारखं त्यांच्या चेहऱ्याकडे, सारखं चेहऱ्याकडे. पुढे महाराज म्हणाले, बाळ आता यावं बरं. 4 वेळा मागे वळून पाहत होते प्रल्हाद महाराज. एवढं प्रेम वयाच्या 10व्या-11व्या वर्षी आपल्या सद्गुरू विषयी अनुग्रह देण्याच्या पूर्वी काय अवस्था सचिवांनी कसं निर्माण होत असेल. हा परमात्मा मुकुंद माळ्यांच्या पोटी, गंगाबाईच्या पोटी आला असेल. काय त्याचं निधान असेल, काय त्या परमात्म्याची योजना असेल. आजही सात्विक आई बाबांची खूप गरज आहे. अनेक पुण्यातले या अंतरिक्षामध्ये आजही फिरतायत, पण त्यांना पवित्र पूस मिळत नाही. ती निर्माण करण्याचं कार्य उपासनेच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याच्यासाठी हा प्रपंच. घराघरातली उपासनेतली प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक मुलगा हा नीतिवान, चारित्र्यवान, भगवंता प्रेम करणारा निर्माण करणं हे फक्त आज उपासनेच्या आणि धर्माच्या माध्यमातूनच होऊ शकतं. त्याच्यासाठी आई वडिलांनी उपासना करणं गरजेचं आहे. आई वडिलांनी उपासनेला मुलांना घेऊन जाण्याची गरज आहे. आणि ते कार्य पुणेकर मंडळी किती सुंदरपणे करतात. त्यांच्या या कार्याला आम्हा चैतन्य उपासना मंडळाचा मनपूर्वक नमस्कार. सगळं कार्य सिद्ध हो त्याच्याशिवाय धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडले. सज्जनो, हे कार्य आपल्याला प्रत्येकाला जन्म दिलाय. हा नुसता प्रपंचासाठी नाही. आपल्या सद्गुरूंची सेवा, आपल्या सद्गुरूंची उपासना जरी आपण नित्यनेमाने केली, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं कार्य जरी आपण करू शकलो तरी मोठं धर्म कार्य आहे, मोठं राष्ट्र कार्य आहे, मोठं देश कार्य आहे. त्यासाठी हा प्रपंच. सज्जनो, आपल्याला चरित्र लीला कसं करते आदरणीय नंदुबाबांनी श्री प्रल्हाद कथामृत आणि आता 2 गद्यखंड प्रकाशित केले. आपल्या सगळ्यांना माहिती यथावकाश अनुग्रह झाला. काय आज्ञापालन आहे. महाराजांचं चिंतन करत असताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वेगळी काही करायची गरजच नाही. ज्या घरामध्ये रामानंद महाराजांचं, ब्रह्मचैतन्य महाराजांचं, प्रल्हाद महाराजांचं चरित्राचं पारायण समजून उमजून केलं जातं, तिथे वेगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरजच नाही. आपोआप मुलगा लहानपणापासून तयार होतो. आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की आपली छोटी मुलं नुकतीच गोडी बोलायला लागली आणि घरात जर नित्य उपासना असेल तर त्यांच्या पोटात जय जय आरती श्री रायाच पाहिजे. पण त्याच्यासाठी नित्य उपासना करण्याची जबाबदारी माता पित्यांची. आपल्या सगळ्यांना आठवतं वेदशास्त्र संपन्न तत्कालीन विदर्भ मराठवाड्यामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये सखाजी शास्त्री शुक्ल म्हणून सोडला. पूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे मोठे भाऊ, वेदशास्त्र संपन्न, प्रस्थान प्रेमीचा अध्ययन झालेले, ज्यांना बाबाजी किंवा वासुदेव शास्त्री म्हणायचे, त्या वासुदेव शास्त्रींनी आपले धाकटे बंधू प्रल्हाद महाराजांना सखाजी शास्त्रीकडे वेद शास्त्र शिकायचे. जे आई बाबांमध्ये असतं ते मुलांमध्ये कसं सहजतेने प्रसवतो बघा.
वयाच्या 14व्या वर्षी 13-14व्या वर्षी सखाजी शास्त्रींकडे महाराज शिकायला गेले. आपले विद्यागुरु होते सखाजी शास्त्री. घरामध्ये आईंना म्हणजे आई साहेबांना स्वयंपाकासाठी तत्कालीन लागणारी सगळीकडं चुलीजवळ लाकड आणली, सोहळ्याचं पाणी भरलं, सोहळ्याचा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी मदत करणे आणि सर्व पाठशाळेतील मुलांना सोहळ्यामध्ये जीव घालताना वाढण्याचं काम परमपूज्य प्रल्हाद महाराज आनंदाने करत असतात. संध्याकाळी सखाजी शास्त्री जेव्हा आपल्या अंतरावर झोपलेले असायचे तेव्हा त्यांचे पाय चेपायचे. किती वेळ चेपायचे? अरे बाळ प्रल्हाद आता पुढे झालं इतकं भडेपर्यंत. कधी कधी सखाजी शास्त्रींना झोप लागायची, 12-12:30ला लागायची. तेव्हा ते म्हणायचे, अरे मला झोप लागली प्रल्हाद, तू झोप लागलेस, अजूनही माझे पाय चेकतोस, आता थांब, आता नीच बरं. तेव्हा प्रल्हाद महाराज एक मित्र आजारी पडला होता, त्याला वाताचा संधिवाताचा त्रास होता. त्यावेळेला आयुर्वेदिकची औषधी नव्हती. आयुर्वेदिक औषधींनी फरक पडायचा, पण तो पडायला महिना, 6 महिना, 6 महिने. आपला सहअध्यायी आजारी पडला, त्याला उठता येत नव्हतं. त्याचं शौच, मुखमार्जन, स्नान सगळं आईने लहान बाळाचं करावं अशा पद्धतीने करावं लागायचं. ही सगळी सेवा पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी आपल्या मित्राची कुणीही न सांगता अत्यंतिक प्रेमाने 15 ते 20 दिवस केली. 15 दिवसांनी त्याचे बाबा आई त्याला जेव्हा घ्यायला आले गावाकडे येण्यासाठी, तेव्हा तो मुलगा प्रल्हाद महाराजांच्या गळ्यामध्ये पडून रडला, म्हणाला, अरे माझ्या आईपेक्षा खूप जास्त सेवा केलीस तू. तू मानव नाहीये, तू देव आहेस. देव विद्यार्थी दशेमध्ये आपल्या सहअध्यायाच्या, आपल्या आत्ताच्या भाषेत क्लासमेटच्या मनामध्ये आपल्याविषयी देवत्वाची भावना निर्माण होते. काय असेल हे रसायन रसायन, काय असेल, काय विभूतिमत्व आहे, कसं भेटत असेल. धर्मस्थापनेचे जे धर्म ते जाणावे ईश्वरी अवतार, जागले मागे पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थ सांगतात ना, तसाच हा तुमच्या माझ्या बरोबरीचा अभ्यास. अतिशय सुंदर पद्धतीने शिक्षण सुरू होतं. बुद्धिमत्ता मी तुम्हाला काय सांगतो, महाराजांनी एक गोष्ट एखाद्या वेळेला नुसती श्रवण केली किंवा एखाद्या ग्रंथातून एखादी ऋचा एकदा वाचली, आयुष्यात पुन्हा त्यांना ती भोगावं लागली. अगदी बालपणीचा प्रसंग आहे. मुकुंद शास्त्री काळेंच्या घरामध्येच त्यांच्या गुरुकुळ होते. तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असताना, त्यांना शिकवत असताना महाराजांच्या कितीतरी स्तोत्र ओव्या पाठ झाल्या. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्त होता आणि अत्यंत भगवंतावर प्रेम असलेला हा महात्मा बालपणापासून वेगळाच होत असे. सखाजी शास्त्रीकडे सगळ्या प्रकारचं अध्ययन सुरू असताना अध्ययनाचा वेळ, सेवेचा वेळ संपल्यानंतर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रात्री 10:30-11 च्या वेळेला जपाला उभे राहायचे. उभे विद्यार्थ्यांसाठी जी वरची माडी होती, सगळे विद्यार्थी गाढ झोपलेले असायचे. आपल्या गोबडीवर झोपलेले प्रल्हाद महाराज उभे राहायचे. कधी कधी जास्त झोप येऊ लागली तर एका पायावर उभे राहायचे आणि सकाळी 2:30-3 पर्यंत जप करायचे. केवढं नामाविषयीचं प्रेम असतं. म्हणजे अगदी बालपणीच जर आपण पाहिलं तर वयाच्या 6व्या-7व्या वर्षी साखरखेड्याच्या किल्ल्यामध्ये, साखरखेड्याच्या नदीकाठी भोगावती नदी आहे त्याच्या काठावर, किंवा बालनाथाचं जे मंदिर आहे आज जिथे रामानंद महाराज असते, त्या बालनाथाच्या मंदिरात समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज 6 वर्षाचे 7 वर्षाचे असताना एकटे
आपल्याला माहिती आहे की आता जिथे स्मारक झालं ते महाराजांचं मूळ घर आहे. तिथून बालनाथाच्या मंदिरात त्या काळामध्ये रात्री दिव्यांची व्यवस्था नाही, सगळ्यांकडे कंदील चिमण्याच आहे. अशा वेळेला हा महात्मा रात्री आईला सांगून बालनाथाच्या मंदिरात यायचा आणि त्या बालनाथाच्या समोर उभं राहून 6-6 तास म्हणजे सकाळी 3:30-4 वाजेपर्यंत 6 वर्षाचे प्रल्हाद महाराज बालनाथासमोर अखंड नामासाठी बसलेले असायचे. 3:30-4 वाजता त्या मंदिरातून त्यांनी बाहेर पडावं 3:45-4च्या दरम्यान, तेव्हा शेजारच्या देशपांडेंच्या घरातल्या आजी पाहायच्या आणि 6 वर्ष रात्रभर बालनाथाच्या मंदिरात. मी काय सांगितलं, जेव्हा एखादा परमात्मा स्वरूप महात्मा किंवा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांसारखा नामावतार, आपण फार भाग्यवान आहोत. ब्रह्मचैतन्य महाराज, आनंद सागर महाराज, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज हे नामावतार. अशा नामावतारांची परंपरा आपल्याला लागली. आपण का भाग्यवान आहोत? ज्यांना प्रल्हाद महाराज सद्गुरू म्हणून मिळाले, त्यांना रामानंद मिळाले, त्यांना आनंद सागर मिळाले, त्यांना ब्रह्मानंद मिळाले आणि त्यांना परात्पर गुरु असलेले ब्रह्मचैतन्य महाराज. का भाग्यवान आहे? पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पहिला जो जयघोष सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मुखातून जो ऐकला तो ब्रह्मचैतन्य महाराज, रामानंद महाराज की जय असा ऐकला. आणि मग महाराज त्यांनी देह ठेवला आपला तो जयघोष समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज, अशी परंपरा आपल्याला लागली. फार भाग्यवान महाराज म्हणायचे अरे एक दरवर्षी पुण्यतिथीच्या उत्सवाला बोलवलं करायचं. कशासाठी का? तिथली नामाची शिस्त, तिथलं नामाचं प्रेम, तिथलं उपासनेची शिस्त, तिथलं उपासनेचं प्रेम तुम्हा आम्हाला अंगी पाडावं. तिथे ज्येष्ठ नाम साधक येतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सहवासात राहणं म्हणजे 1000 ग्रंथ वाचून जे मिळणार नाही ते एका सत्संगतीतून मिळतं. आणि ती सत्संगती म्हणाले ते फिरण्याला जा, गोंधवल्याला, विशेषतः गोंधवल्याला जा. वर्षातून एकदा काशीला नाही झालं त्यात नाही, पण गोंधवल्याला जा. सगळी परंपरा यातलं जे कनेक्शन हे जपायचं, हे अप्रतिम. आज्ञापालन काय असतं? अतिशय सुंदर असा अभ्यास पूज्य श्री महाराजांचा सकाळी शास्त्रीकडे चालला. नामाची भूमी आहे, बालपणापासून नामाचं प्रेम आहे. वेद अध्ययन झालंय, शास्त्राचं अध्ययन झालंय, पण या शास्त्राच्या अध्ययनातून, या वेदाच्या अध्ययनातून तुमच्या माझ्या गुरुभाऊंनी कधीही अर्थार्जन किंवा लोकेशना म्हणून कधीही याचा उपयोग केला. कधी महाराजांनी भागवतासाठी पैसे घेतलेले, रामकथेसाठी पैसे घेतलेले. सगळे प्रस्थानत्रयीचा अध्ययन म्हणजे गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद यांचा सखोल अभ्यास म्हणजे प्रस्थानत्रयीचा अध्ययन. असं प्रस्थानत्रयीचा अध्ययन झालेले तुमचे माझे महाराज, ज्यांचं समर्थ, ज्यांचं भागवत पाठ आहे, ज्यांचं अध्यात्म रामायण मुखून देतात, अशा माणसाने भागवताचा एक पैसा कधी घेतला, रामायण कथेचा कधी पैसा घेतला. हे सगळं ज्ञान पहिल्यांदा ज्याच्यासाठी सांगितलं गेलं ते स्वतःच्या आत्मोद्धारासाठी. आणि स्वतःचा आत्मोद्धार झाल्यानंतर मला जे ब्रह्मज्ञान मिळालं, मला जो ब्रह्मानंद मिळाला, तो सगळ्या प्रापंचिकांना मिळाला, माझ्या माणसांना मिळाला. त्याच्यासाठी जन्मभर, आयुष्यभर हा महात्मा रामकार्यासाठी फिरत राहिला. नवे नवे आजही फिरतो, आजही ध्येय ठेवला तरी फिरतो. हा साखरखेडा, अकोला, नागपूर, पुणे इतक्या ठिकाणी जन्मोत्सव होतो, इतक्या ठिकाणी लोकांना नामाचं प्रेम लागलं. मला सांगा, महाराज थोरले महाराज म्हणाले, थोरले महाराज, रामानंद महाराज, आनंद सागर महाराज, ब्रह्मानंद महाराज आणि आपले महाराज सज्जनो, देहानी फक्त देहानी समर्थ म्हणाले, संत दिसती निराळे परंतु ते स्वरूप वेगळे. सज्जनो, फक्त देह वेगळा आहे. काय सांगा, इतकं कॉन्फिडेंटली मी का सांगतो? मला असं वाटतं 1960-62चा प्रसंग आहे.
काय काय सद्गुरू प्रल्हाद महाराज होते. 1960-62 साली आपल्या सगळ्यांना माहिती की पूज्य श्री महाराज प्रल्हाद महाराज गोंदवल यांचा 10 दिवसाचा उत्सव करायचा, त्याच्यानंतर रामानंद महाराजचा उत्सव करायचा द्वादशीचा, आणि त्रयोदशीला सज्जन गडावर जायचं. सज्जन गडावर जाऊन तिथे समर्थांचा अभिषेक करून तिथला प्रसाद घेऊन तिथून पुण्याला यायचं. पुण्यावरून मालाडला वाडीरूप महाराजांच्या दर्शनासाठी. मग वाडीरूप महाराज इतके दिवस थांबून तिथे 2-4 दिवस तिथे थांबायचे. आणि तिथे थांबले असताना 60-62 सालचा प्रसंग असावा. मालाडच्या त्या इमारतीमध्ये पहिला मजला, दुसरा मजला, पूज्य श्री प्रल्हाद महाराज खालच्या मजल्यावरून वर जात होते आणि नेमकं त्याच वेळेला वाडीरूप महाराज म्हणजे तात्यासाहेब वरच्या मजल्यावर खाली गेले. दोघांची भेट त्या मधल्या चौथऱ्यावर झाली, जिथे 2 जीव एकमेकांना मिळतात की आपण इथे जातो मग वर खालून प्रल्हाद महाराज असं खालून काय सांगतो आपण ज्यांनी ज्यांनी प्रल्हाद महाराजांना पाहिलं. हा महात्मा असा होता की कायम नजर या तुमच्या माझ्या गुरुमाऊलीची खालीच असायची. कधी महाराजांनी अशी मान वर करून पाहिले, इतकी विनयशीलता, आणि त्या विनयशीलतेमध्ये काय होतं सांगू, आखडला नजर खाली का तर ते सद्गुरू चरणांवर अगदी रत असायचे. कायम आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणात राहतात. जप करताना सारखी मान अशी अशी हलायची. एका महाराज विचारलं, सद्गुरूने भक्तांनी विचारलं, महाराज तुम्ही अशी मान का हलवता? अरे म्हणाले एक नाम घ्यावं आणि महाराजांच्या पायावर होतं, एक नाम घ्यावं आणि सद्गुरूंच्या चरणात. कोणती मान माझी अशी हलते. महाराज असं खाली पाहत असतात. जगाकडे पाहण्याचा मोहच ज्या माणसाला सद्गुरूला नव्हता तो तुमचा माझा सद्गुरू प्रल्हाद महाराज. किती मोह आहे आपल्याला पाहतो. एक संभाजीनगरला घर झाला, सेकंड होम एक पुण्याला घ्यायचं, आणि तेवढं झालं की मग एक मुंबईला झालं की मग झालं. किती मोह माझ्यासाठी आपल्याबद्दल काही बोलू. तुमच्या मजा तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला आठवत असेल ज्यांनी ज्यांनी माकोडीचा उत्सव 13 कोटीचा पाहिला, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी सद्गुरू प्रल्हाद नावाची सीडी मागे प्रसिद्ध झाली. त्याच्यामुळे तो माकोडीच्या महाराजांच्या जन्मोत्सवाची सीडी मध्ये सद्गुरू प्रल्हाद महाराज त्यावेळेला अभ्यासिकेट मध्ये बसले, त्यांची मिरवणूक काढली. काही खेळ गाव एका मोठी अभ्यासिकेट आणि महाराज त्याच्यात बसले. त्या अभ्यासिकेटच्या मागे पुढे हजारो लोक भजन करत चाललेले आणि महाराज त्यांनी पाहिलं नाही की माझ्या जन्मोत्सवात किंवा माझ्या 13 कोटीच्या समाप्तीला जन्मोत्सव होता महाराजांचा, त्या निमित्ताने 13 कोटी होती. पण महाराजांच्या विरुद्ध माझा जन्मोत्सव नाही, माकोडीला 13 कोटी जप झाला त्याच्या समाप्तीसाठी आपल्याला यायचं, तिथे उत्सव करायचा. महाराजांनी बाहेर वळून सुद्धा पाहिलं गेलो की किती लोक माझ्या जन्मोत्सवात. महाराजांचा किती सांगू, किती किती वेगळं पडतो. एक सीडी मध्ये उपलब्ध आहे. महाराजांचा 83-84 काहीतरी उत्सव होता. महाराज व्यासपीठावर जिजीबाई महाराजांना बसवलं, जिजीबाई अशा मागे बसले, महाराज पुढे बसले. त्या संयोजकांनी महाराजांना वस्त्र अलंकार अर्पण केले. महाराजांनी त्यांना नमस्कार केला, ज्यांनी आहेर केला त्यांना नमस्कार. किती विनय. म्हणजे मुरले महाराज म्हणाले होते, माझ्या शिष्यामध्ये सुद्धा मी राम पाहतो. प्रल्हाद महाराज बोलले नाही, अगदी तसं वागून दाखवलं. प्रत्येक शिष्यामध्ये राम. प्रसंग सांगत होतो मी तुम्हाला. मालाडला महाराज पहिला टप्पा करून अशा किल्ल्यावर गेले, म्हणून वाडीरूप महाराज आले. वाडीरूप महाराजच्या फक्त त्यांना चरण कमल दिसले प्रल्हाद महाराज. लगेच ते खाली वाकले, नमस्कार करणार. एवढ्यात तात्यासाहेबांनी त्याला उचलून नमस्कार करू नका, बरा नमस्कार. सज्जन हो, आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य पहा, आपल्या परंपरेची श्रीमंती पहा, आपल्या परंपरेची विनयशीलता पहा, आणि हीच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सगळ्यात मोठी सूत्र. किती विनयता आहे. ज्यांच्या मुखातून ब्रह्मचैतन्य महाराजांना बोलावंसं वाटलं, नवे नवे बोलले, तो परमात्मा ब्रह्मचैतन्य रूपाने प्रगटला. 68 वर्ष देहात कार्य केलं आणि जाताना सांगून गेले 12 वर्षांनी प्रगट झाले. प्रगट झाल्यावर म्हणाले, का प्रगट झालो? माझी नामाची वासना राहिली. म्हणाले, नाम कार्य राहिलं म्हणून.
मग ज्याच्या मुखातून मला बोलायचे, त्या तात्यासाहेबांच्या मुखातून महाराज बोलायचे, ते तात्यासाहेब आपल्या महाराजांना म्हणजे प्रल्हाद महाराज म्हणाले, नका नका तुम्ही नमस्कार करू नका. नमस्कार करू दिला नाही. तेव्हा हात जोडून प्रल्हाद महाराज तात्यासाहेबांच्या जवळ उभे राहिले, म्हणाले, मला आपण का नमस्कार करू देत नाही, मला नमस्कार करू द्या. त्यांच्या समोर तात्यासाहेब हात जोडून होते आणि काय म्हणाले सज्जन, काय म्हणाले, आपण नित्य ब्रह्म आहात, मी नैमित्तिक. काय परंपरा आहे सज्जन, लक्षात ही कोण आहे हे तात्यासाहेबांनी सांगावं, म्हणजे थोरल्या महाराजांनी म्हणजे वाडीरूप महाराजांनी सांगावं की आपण नित्य ब्रह्म आहात. तात्यासाहेबांना एकदा मराठा विचारलं एका शिष्याने, पूज्य गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला, पण असा अखंड नामात राहणारा, परमात्मा स्वरूपाशी लीन झालेला असा कोणी महात्मा आहे का, असं तात्यासाहेबांनी विचारलं. तेव्हा तात्यासाहेब म्हणाले, असं करा, तुम्ही आपल्या गोंदवलेला पुण्यतिथीच्या उत्सवाला या, तेव्हा मी सांगतो म्हणाले. ते शिष्य बरोबर गोंदवल्याच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला आले. तात्यासाहेब आले होते, दोघांची भेट झाली. तेव्हा त्या शिष्याने बरोबर तो प्रश्न लक्षात ठेवला आणि तात्यासाहेबांजवळ गेल्यावर म्हणाले, तात्यासाहेब तुम्हाला मी विचारलं होतं की गोंदवलेकर महाराजांच्या शरीरातून जसं अखंड नाम ऐकून यायचं, तसा नामाशी तल्लीन झालेला, परमात्मा स्वरूपाशी तल्लीन झालेला असा कोणी महात्मा आहे का? हो हो हो, तात्यासाहेब म्हणे, लक्षात आलं. असं दुरून दाखवलं तात्यासाहेबांनी. समाधी मंदिरात त्या खांबाजवळ एक सद्ग्रस्त बसलेले म्हणाले, त्यांचं दर्शन घेऊन या. तो सद्भक्त गडबडीने समाधी मंदिरात गेला. अंतर्ज्ञानी असलेले, त्रिकालज्ञ असलेले प्रल्हाद महाराज तो आत यायच्या आधी उठले, समाधीचं दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर गेले. तो सद्ग्रस्त तिथे येऊन पाहतो, महाराज कोण आहे ते काही दिसले नाही. त्या आसनाला नमस्कार केला आणि आसनाला नमस्कार केल्यानंतर त्या आसनामधून त्याला श्रीराम जयराम ऐकू आलं. तरी बाहेर येऊन विचारलं, तेव्हा तात्यासाहेब म्हणाले, अरे ते आपले साकार करण्याचे प्रल्हाद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, ब्रह्मानंद महाराज, आनंद सागर महाराज, रामानंद महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज हे नामावतार होते. एका शरीराला 68 वर्ष कार्य करतात. आनंद सागरांना 35 वर्षांचं आयुष्य मिळालं, रामानंद महाराजांना 44 वर्षांचं आयुष्य मिळालं, 45व्या वर्षी रामानंद महाराजांनी देह ठेवला. पण या सगळ्या महात्म्यांचं राहिलेलं रामकार्य 87 वर्षाचं आयुष्य मिळालेल्या सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी ते नामकार्य, ते रामकार्य, ते उपासनेचं कार्य, ते धर्मकार्य, ते राष्ट्रकार्य. सद्गुरू प्रल्हाद महाराज आजही त्याच भावनेने करतात. आज एवढी लोक आपला सगळा वेळ पैसा काढून कुणासाठी एकत्र आहे? महाराजांसाठी. काय ओढ आहे मला सांगितलं. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांविषयी काय सांगितलं? जो महात्मा आयुष्यभर रामानंद महाराजांच्या बालनाथाच्या मंदिरामध्ये ज्यांनी आयुष्य काढलं, आणि आपण सगळे म्हणतो प्रल्हाद महाराजच्या रुपये माझं सेकंड होम झालं, प्रल्हाद महाराजच्या रुपये आमचं मुंबईला घर झालं. काय त्याग असतो, त्या त्यागाची महती. जेव्हा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांसारखा सत्पुरुष सज्जन हो त्या साखर खेळण्यामध्ये बसून नाम घेतो, वयाच्या 5व्या-6व्या वर्षी नाम घेतो, त्या भूमीचं प्रारब्ध करतो. सज्जनो, भूमीला, समाधीचं, पादुकांचं जसं माणसाचं प्रारब्ध असतं, तसं प्रत्येक जागेचं एक प्रारब्ध असतं. आणि ते सुद्धा प्रारब्ध अशा सत्पुरुषाच्या अस्तित्वाने, अशा सत्पुरुषाच्या नामसाधनेने, अशा सत्पुरुषाच्या तिथल्या वास्तव्याने पुनीत होऊन जात. काय काय सांगितलं, काय नाम होतं. 1930 साली रामानंद महाराजांनी देह ठेवला.
1931 ला रामानंद महाराजांच्या पादुका कुठल्या महाराजांनी म्हणजे वाडीरूप महाराजांनी रामदास तांबेकर तयार करायला सांगितलं आणि त्या छोट्या संगमरवरी पांढऱ्या रंगाच्या पादुका रामानंद महाराजांची तयार झाल्या 31 साली. त्या गोंदवल्या लागल्या. पवमानाचा पंचसूक्त पवमानाचा अभिषेक समाधी मंदिरात करण्यात आला आणि त्या पादुका स्थापन कुठे करायच्या असा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मनात नव्हता, तर त्यांनी ठरवलं होतं वाडीरूप महाराज सांगतील तिथेच या स्थापन करायच्या. पण बाकीची जी महाराजांवर प्रेम करणारी मंडळी होती रामानंद महाराजांची, काहीला वाटायचं जालन्याला स्थापन व्हावं, काहीला वाटायचं गोंदवल्याला स्थापन व्हावं, काहीला वाटायचं शेंदूरला स्थापन व्हावं, काहीला वाटायचं साखरखेड्याला स्थापन व्हावं. प्रल्हाद महाराज मौन म्हणून जप करत होते, याविषयी काही बोलत. आणि जेव्हा मंडळी वाडीरूप महाराजांकडे मालाडला गेली 1931 साली, समर्थ सद्गुरू रामानंद महाराजांच्या पादुका कुठे स्थापन कराव्या. मालाडला असलेल्या वाडीरूप महाराजांनी सांगितलं, माझ्या पांडुरंगाच्या पादुका गोंदवल्यामध्ये स्थापन केल्याचं त्यांना आवडलं. माझ्या पांडुरंगाचे सगळे शिष्य हे वराडात राहतात, त्यांना गोंदवल्याला येणं पडतं. देहात असताना ब्रह्मानंद महाराजांना त्यांनी सांगितलं की झाडाखाली झाड वाढत नाही, तुम्ही कर्नाटकात जा. रामानंदांना आनंद सागरांना जालन्याला पाठवलं. काय महात्म्य परंपरेत तुम्हाला सांगा. मला असं वाटतं मी ब्रह्मचैतन्याचं सांगतो का रामानंदांचं सांगू का प्रल्हाद महाराजांचं? काय प्रेम आहे. 13व्या वर्षी रामानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांनी सद्गुरूपदी विराजमान केलं. 13व्या वर्षी काय दृष्टी असेल त्या परमात्म्याची विचार. ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा परमात्मा स्वरूप असलेला सद्गुरू रामानंद महाराजांना वयाच्या 13व्या वर्षी अनुग्रहाचा अधिकार देतो. पूर्ण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संप्रदायामध्ये अतिशय कमी वयाचा सद्गुरू प्राप्तीचा योग प्राप्त झालेले रामानंद. मला असं वाटतं 17व्या का 18व्या वर्षी रामानंद महाराजांनी सईबाईचा अंतकाळ साधलेला. विचार करा, 18 वर्षाचा मुलगा असेल, 12वीचा पोरगा, काय साधन असेल रामानंद महाराजांचं की जो सईबाईला मुक्ती देतो. चितेतली ध्वनी राम निघेती धन्य ती सईबाई आणि मुंबापुरीच्या आर्त गोवळ्या दर्शन भूत समयी. हा अधिकार रामानंद महाराजांचा वयाच्या 17व्या वर्षी. काय ब्रह्मचैतन्य महाराजांनी पाहायला सांगितलं. काय काय रत्नबारकी आहे आणि काय प्रेम. अरे माझ्या पांडुरंगाच्या पादुका साखरखेड्याला बालनाथाच्या पायाशी स्थापन करा. आता बालनाथाचं मंदिर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे साखरखेड्याचं. आता नेमक्या तिथे कुठे करायचं, एखाद्या प्रश्न नेमकं कुठे करायचं. 1931 सालचा प्रसंग आहे. 32 साली पादुका स्थापन झाल्या. माघ वद्य द्वादशी रामानंद महाराजांच्या जयंती दिनी 1932 साली रामानंद महाराजांच्या पादुका आणि त्याच स्थितीला 1960 साली रामानंद महाराजांची सबूळ मूर्ती स्थापन केली. या दोनही वेळेला वाडीरूप महाराज देहात होते, म्हणजे दादासाहेब देहात होते. या दोनही पादुका आणि मूर्तीच्या स्थापनेला वाडीरूप महाराज साखरखेड्याला आले आणि तेव्हा वाडीरूप महाराजांनी सांगितलं, ज्या ठिकाणी बाळ प्रल्हादाने बालपणी एका पायावर उभं राहून नाम घेतलेलं आहे तिथे रामानंद महाराजांच्या पादुका स्थापन करा. 6व्या वर्षी प्रल्हाद महाराजांनी जप केलेली जागा किती पुनीत करून ठेवलेली होती की तिथे त्या भक्ताच्या नामाच्या प्रेमाची स्पंदन रामानंद महाराजांना खेचून आणली. नवे थोरल्या महाराजांनी सांगितलं की तिथे पादुका स्थापन करा आणि तिथेच मूर्ती त्याच्या बाजूला. एक सत्पुरुष जेव्हा नामस्मरण करतो, तुमच्या माझ्या माऊलीचा हा प्रसंग
संपूर्ण भूमी पवित्र करण्याचं कार्य, ते नाव त्या सत्पुरुषाची तपश्चर्या त्याची स्तंभ महाराजांनी तपस्साधना गुरुआज्ञा सांगत असताना सखाजींकडे राहत असताना मनामध्ये विचार होता. सगळं अध्ययन झालं होतं, प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालं होतं, गीता संपूर्णपणे कळालेली होती, ब्रह्मसूत्र कळालेले होते, जीवनाचा मार्ग कळालेला होता. आता आयुष्यभर सुंदर ब्रह्मचर्य पाळावं आणि अखंड सद्गुरूंच्या सेवेत राहावं असा निश्चय प्रल्हाद महाराजांनी केला. वय वर्ष 17 प्रल्हाद महाराजांचं. रामानंद महाराजांचं 24 वर्षांचं वय. आणि रामानंद महाराजांनी आपल्याला माहिती आहे शामराव किरणींची मुलगी मैना म्हणजे जिजीबाईशी रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांचा विवाह ठरवला. रामानंद महाराज 24 वर्षांचे, त्यांचाही विवाह झालेला नाही. बाबाजींनी पत्र लिहिलं सखाजी शास्त्रींना, बाळ प्रल्हादांचा विवाह ठरलेला आहे, त्याला खेरड्याला पाठवून द्यावं. सखाजींनी एवढे सांगितलं, तुला घरी बोलवलं. प्रल्हाद महाराज घरी आले. आई म्हणाले, बाळा तुझा विवाह ठरला. आईजवळच माणूस आपला आनंद आणि आपला खेळ आणि आपला राग व्यक्त करतो. राग नव्हता. आईला म्हणाले, मला विवाह नाही करायचा. आई म्हणाले, बाळा मी किंवा बाबाजींनी किंवा अण्णांनी तुझा विवाह ठरवला नाही. रामदासी महाराजांनी तुझा विवाह ठरवला. रामानंद महाराजांना त्या काळी होतो रामदासी महाराज. तर ते रामदास स्वामींसारखं सगळं रामानंद महाराज कसे म्हणते, ते रामदासी महाराज. ते म्हणे तुझ्या सद्गुरूंनी तुझा विवाह ठरला. त्याच्यानंतर महाराज एक शब्दही बोलणे नाही. सज्जनोनी, घटना हा प्रसंग आपल्या सगळ्यांना मिळतो. आपल्याला मनुष्य जन्म एका विशिष्ट कार्यासाठी सज्जन प्राप्त, भगवंताला प्राप्त करून घेणं, या जन्मामध्ये अखंड समाधानाची अवस्था प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. मग हे ध्येय प्राप्त करत असताना, तुमचं माझं जीवन जगत असताना आपल्याला किती वेळा फ्रस्ट्रेशन येतं, किती वेळा आपण दुःखी होतो, किती वेळा आपल्या मनाप्रमाणे संसारातली म्हणजे अगदी सांगू का की आपल्या मनासारखी भाजी नाही झाली तरी आपण नाराज होतो. जिथे ज्या सत्पुरुषाने ठरवलं की मला आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळत करायचंय आणि नाम घ्यायचंय, इतकी आदर्श अशी गोष्ट सद्गुरूंनी सांगितलं, विवाह करायचा. हो, आपल्या मनाला म्हणून ते थोड्या महाराजांचं काय सांगू. या सगळ्या संतांच्या चरित्रात सज्जन आपल्याला शिकायचं आहे विवेक, आपल्याला शिकायचं वैराग्य, आपल्याला प्राप्त करायची शांती, आपल्याला प्राप्त करायचं समाधान. आणि हे सगळं खरं सांगतो या सद्गुरू पंचायतनाच्या चरित्रातूनच मिळतं, वेगळं काहीच करायचं नाही. रामानंद महाराजांनी विवाह ठरवला. महाराज म्हणाले, काय सुंदर आनंद योग आहे. रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांच्या विवाहात होता आणि त्याच वेळेला त्यांच्या मनात त्यांना पत्र कार येते की बुवा जेवत असाल तर हात व्हायला गोंधळले नाही. बोलल्या महाराजांचं का रामानंद महाराज गोंधळले गेले. आपल्या सगळ्यांना काय प्रेम. तुम्हाला असं वाटत असेल आज महाराजांची जयंती हे रामानंद प्रल्हाद महाराज काय ब्रह्मचर्याचं का सांग, मी सांगतच नाही. प्रल्हाद महाराजांना ते आवडलं. प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराज आवडायचे आणि रामानंद महाराजांचा प्राण ब्रह्मचैतन्य महाराज, त्याच्यामुळे हे येणारच. किती प्रेम तुला सांगतो लक्षात येण्यासाठी. 41 वर्षांचा अंतर आहे ब्रह्मचैतन्य महाराज आणि रामानंद महाराजांच्या वयात. 1886 रामानंद महाराजांचा जन्म, 1845 मोगल्या महाराजांचा जन्म. 40-41 वर्षांचा अंतर आहे. म्हणजे वडिलांच्या किंवा आजोबांच्या वयाचं अंतर जितकं असतं तितकं रामानंद आणि प्रल्हाद ब्रह्मचैतन्य. आपल्याला जो प्रसंग माहिती आहे, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, बुवा लग्न करता का? महाराजांनी नाही रे म्हटलं. रामानंद त्याच्या आधी रामानंद महाराज नमस्कार केला, गोंधळाला गेले. नमस्कार केल्यावर अरे अरे ब्रह्मचैतन्य महाराज, आम्हाला नमस्कार कशाला, तुम्ही ब्रह्मचारी बुवा, आम्ही 2-2 लग्न केलेले. ब्रह्मचार्याने कुठे गृहस्थाश्रमाला
पण प्रेम किती सुरू, काय प्रेम आज जरूर बुवा लग्न करता का? इच्छा नव्हती का? मनात हेच होतं जे प्रल्हाद म्हणाले की ब्रह्मचर्य पालन करावे, आपल्या सद्गुरूंची सेवा करावी अखंड नामात आणि त्यांच्या अखंड सेवा कार्यात करावी, म्हणून लग्न करायचं. वा आतमध्ये शेत घरात पुढे घेतले. ब्रह्मचर्य महाराज म्हणाले वा तुमचं आजपर्यंत कल्याणच केलं. अहो जो प्रपंचात झाली तोच काढेल. मग लग्न करता का? चला बघा पुन्हा लोकांच्या समोर आले. बुवा लग्न करता का? खिशात पैसे किती आहे? महाराजांनी खिशात हात घातला. 2 रुपये. 2 रुपयात तुम्हाला कोण पोरगी देणार आहे? रस्त्यावर पडले का? आणि चला म्हणले. हळद आणा म्हणले आणि रामानंद महाराज म्हणतात ग्रस्ताश्रमाची हळद ब्रह्मचैतन्याने लावावी मोठ्या माणसाच्या. ज्यांची मनात बत्ताशा घोड्यावर बसून त्याचे लगाव थोरल्या महाराजांनी हातात धरावे. ज्या रामानंद महाराजांची वडील आई 9व्या-10व्या वर्षी गेली. खऱ्या अर्थाने ते लेकरू अनाथ झालं होतं. त्याला सनाथ नाही अनेकांचा नाथ बनवण्याचं कार्य त्या ब्रह्मचैतन्याने केलं. ते रामानंद महाराज आणि त्यांचं मूर्तिमंतच करून करता काय नाव काय समजू. अहो तुकाराम खूप नावाचे एक नागपूरला ग्रस्त होते. महाराजांचा पाय बुडगळला होता आणि पाय बुडगळला म्हणून तो पाय चोळायला ते यायचं. त्याला थोडं ज्ञान होतं नाडीचं. दुपारी 4 वाजता महाराजांच्या जवळ आले. महाराज परत पाय सोडला आणि त्याचे पाय चोळून घ्यायचे. छान तेल लावून पाय. एकदा पाय चोळता चोळता काय झालं, त्यांचा कान महाराजांच्या पिंडीजवळ गेला. असं चोळता चोळता जवळ त्या पिंडीवरून त्यांच्या कानामध्ये श्रीराम जय राम. त्यांना औत्सुक्य वाटून त्याने अजूनच कान जवळ गेला. पुन्हा नाव ऐकू आलं. पुन्हा बाजूनी कान लावला तरी नाव ऐकू आलं. असे अनुभव किती जणांना आले. एक तुकाराम, दुसरे जालन्याचे गोविंद वेदशास्त्र संपन्न गोविंद आगी होते म्हणून खेरड्याला आले. आपल्या मामीला यात्रेला सोडायचं. जुनं खेरडा कमी झाला. 700-800 माणसं आलेले. 400 माणसं गावाला जाणारे आणि त्यांना सोडायला आलेले. एक 400 माणसं. झोपायला जागाच नाही. गोविंद शास्त्री जागा पाहू लागले. महाराजांनी स्वतःची गोवणी टाकली ती दुप्पट केली. म्हणाले शास्त्रीवर तुम्हाला जागा नाही माझ्या शास्त्री गोविंद शास्त्रीच्या परमात्म्याजवळ झोपायचं. महाराजांनी बसत झोपा झोपा महाराज हात तिकडे हात घेऊन असं झोपले. हे त्यांच्या बाजूला आपला पाय त्यांना लागला नाही असं आणि आपलं काही स्पर्श करता होत नाही म्हणून अंग चोरून झोपले. महाराजांनी उत्तरण घेतलं. झोपण्याचं अभिनय केला. गोविंद शास्त्रींचे कान महाराजांच्या पाठीला लागलेले होते. त्या पाठीवरून नाव ऐकले. रात्रभर झोपलेले ते वेळी मला झोप लागली नाही. मला ते परमात्म्याचं नाम रोमातून कसं ऐकायचं याचा अभ्यास. डॉक्टर गोवर्धन नागपूरचे, डॉक्टर भोपाळे अकोल्याचे, या सगळ्या डॉक्टरांनी स्टेको लावून पाहिलं. असं अखंड नाम सज्जन होतं. ज्या माऊलीचं होतं, ज्या परमात्म्याचं होतं, तो परमात्मा तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला. आता वेगळा परमात्मा पाहायची गरज नाही. तो देहाने जरी गेला तर महाराज म्हणाले अरे मी देहात होतो तेव्हाही मी होतो. आज मी देहात नाही तरी मी आहे. कारण मी एका नावावर आहे. सज्जन ते नाम घेण्याचा संकल्प आज तुम्हाला होतो. आज आपल्याला काय गिफ्ट द्यायचंय, आपल्याला महाराजांच्या चरणी काय समर्पित करायचं. आज आपल्याला सज्जनो आपल्या समोर सागर क्रीडा संस्थांच्या वतीने जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावर आपण कार्य करतो. तोच संकल्प आज आपण महाराजांना सांगणार आहे. नवे नवे आपण प्रत्येक जण या सभागृहातला प्रत्येक जण हा संकल्प मदतपूर्वक करणार. काय संकल्प? जिजीबाई म्हणाल्या साखर क्रीडा गोंधळ जिथे नाम गोंधळलं जातं, जिथे अखंड नाम आहे, जिथे अखंड अन्नदान आहे
जिथे अखंड सगुणोपासना आहे, असं ते खेळणं आहे. आता आपल्याला प्रत्येकाला आपलं घर गोंदावलं तेव्हा खेळणं करायचं. मग ते कसं होणार, त्याची पहिली फलश्रुती गेली 3 वर्ष आपल्या साखर खेळण्यामध्ये जिजीबाईच्या पुण्यतिथीच्या आधी 13 दिवस 13 कोटी जप होतो. मी सगळ्यांना विनंती करतो की यावर्षी 9 मे ते 23 मेला पुण्यतिथी आहे. 9 मे ते 22 मे 13 दिवसात 13 कोटी आणि त्या दिवशी 23 पुण्यतिथी. याला सगळ्यांनी करून सज्जन हो. 2029 साली समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांची 50वी पुण्यतिथी. 2030 साली आपल्या सर्वांच्या परमपूज्य रामानंद महाराजांची 100वी पुण्यतिथी. 2031 साली रामानंद महाराजांच्या पादुका करायला 100 वर्ष. 2032 साली रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेला 100 वर्ष. म्हणजे 2029, 2030, 2031 आणि 2032 अशी 4 वर्ष साखर खेळणा संस्थांमध्ये साखर खेळण्यामध्ये 13 कोटीचे 100 वेळेला जप करायचे. 13 कोटी 100 वेळा. भावनेच्या भरात हा संकल्प झालेला नाही. 3300 साधक 13 तास जपाला बसले. एक दिवस 13 तास 39 एका तासाला 30 माळे. एक साधक 13 तास बसला, 400 माळे एका दिवसात त्याच्या होतात. असे 3300 साधक एका दिवशी जपाला बसले साखर खेळण्यामध्ये किंवा कुठेही. 13 कोटी जप. 3300 साधक मिळाले नाही असं होणारच नाही, कारण आपण 6000 साधक 13 तास बसले आहेत. आता 25 साल, 26 साल, 27 साल आणि 28 साल हे 4 वर्ष आपल्या सगळ्यांना हा संकल्प घ्यायचा की 13 तास बसण्यासाठी मी तयार व्हायचं, मला तयार व्हायचं, माझ्या घरात ते तयार झाले पाहिजे. असे 6000 साधक तयार केले तर त्यातले 3300 आपल्याला एका वेळेला सहज जमवता येतात. असे 3300 साधक 13 तास एक दिवस बसले. 13 कोटी जप होतो. 2029 साली 25 वेळा जप. 2030 साली 25 वेळा जप. 2031 साली 25 वेळा जप. 2032 साली 25 वेळा 13 कोटी जप. असे 100 सत्र श्रींच्या कृपेने होऊ शकतात आणि काळाची गरज ही आहे. सज्जन हो, जानेवारी 2025 पासून एका महान सत्पुरुषाने सांगितलं की जानेवारी 2025 पासून भारताचं ग्रहमान अत्यंत चांगलं झालेलं आहे. इथून भारताची उन्नतीच होणार आहे. पुनर्वसन नक्षत्र जसं पुनर्वसन करतं तसं धर्माचं, संस्कृतीचं, राष्ट्राचं, सज्जनांचं, संस्कृतीचं, सत्संगाचं संवर्धन या काळापासून सुरू होतं. त्याच्यामध्ये आपल्याला 25, 26, 27 साल हा सगळा अभ्यास करायचा. याच्यासाठी आपण काय करायचं? आपण आपापल्या उपासना मंडळामध्ये प्रत्येकाने आज महाराजांच्या कानावर घालून अवघड नाहीच होते. आपण प्रत्येकाने कुटुंबाचा 13 कोटी जप. मी, माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझे आई वडील असतील अतिशय भाग्य. अगदी कोणीच नसेल, तुम्ही तुमची पत्नी 2 मुलं किंवा तुमचा भाऊ बहिणी घ्या, तुमची एवढी अजून 4 जण जरी असतील आणि प्रत्येकाने 80 माळा रोज केल्या 4 लोकांनी 8 चौक 32 320 माळा महाराजांच्या कृपेने रोज होतात. 330 माळा रोज केल्या तर 10 वर्षात व्यक्तिगत आपल्या कुटुंबाचा 13 कोटी होतो. आज आपण संकल्प करताना कशासाठी 3.5 कोटीचा, कशासाठी 60 कोटीचा करायचा? का नाही करायचा आपण जास्त? पण घर पाहायला दिला जातो. 1 BHK 1 कोटीमध्ये बसतंय आणि 3 BHK 45 पर्यंत चालतं. करू कशी तरी 45 लाखाची व्यवस्था होते. प्रपंचामध्ये आपण कसं जास्त पाहतो. मग संकल्पच करायचा तर 7 कोटीचा कशाला? आज महाराज आणि पुन्हा सांगतो, महाराज काय म्हणाले, हार मी तुम्हाला काय सांगतो, महाराजांची बोधवचन हेच करते. महाराज म्हणाले तुम्ही नामाची काळजी घ्या, नाम तुमची सगळी काळजी घ्या. अजून काय? आज महाराजांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज महाराजांना आपण सगळेजण मिळून सांगा की मला मी आणि माझं कुटुंब
आजपासून 13 कोटी जपाचा संकल्प करतो. आपण सगळ्यांनी 13 कोटीचा संकल्प केल्यानंतर आपल्या कॉलनीमधल्या आपल्या उपासना मंडळातल्या लोकांना दर महिन्याला एकदा आपल्या घरी 13 तासाला बोलू, कधी यांच्याकडे कधी त्यांच्याकडे, आणि तो जप आपल्या आपल्या अकाउंटला जमा करा. तो जप आपण आपल्या त्यांच्या घरी जपायला जायचं, पण अकाउंटची माझ्या 500 वेळा झाला, माझ्या 200 वेळा झाला, म्हणजे घरी त्यांच्याकडून, पण अकाउंट आपलं. म्हणजे काय, सामूहिक जपाची संख्या तयार आहे, सामूहिक जपाची माणसं तयार होतात. सगळं हे आज आपण सांगूया. असं ज्याच्या कृपेने मला सुचतं असा महात्मा गंगाबाईच्या पोटी. सगळं तुला काय सांगतो, एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. साली चातुर्मास संपला, कार्तिकी संपली, कार्तिक एकादशी झाली, पौर्णिमा झाली. गंगामाय तिसऱ्या बाळंतपणासाठी म्हणून वेडीला आल्या. मार्गशीर्ष, पौष आणि माघ. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचं गुरुचरित्राचं पारायण ऐकावं वाटतं. गंगामाय बाबांना म्हणाल्या, मला गुरुचरित्र ऐकावं वाटतं. गुरुचरित्राचं श्रवण झालं. माघ महिन्यात दासनवमी आली. त्याच्या आधी पौष महिना आला. पौष महिन्यामध्ये भागवत ऐकायची इच्छा झाली. त्यांच्या वडिलांनी त्यांना भागवत सांगितलं. भागवतामध्ये भक्त प्रल्हादाची कथा मंदवून गंगाबाईने ऐकली. आणि याच पौष महिन्यामध्ये गंगाबाईच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या म्हणाल्या, अगं संक्रांत आली, आम्ही हे लुटणार आहेत, ते लुटणार आहेत. त्या काळी मेथीच्या जुड्या, गाजरं, खण, नारळ असं काहीतरी लुटायचं. गंगाबाईला त्यांच्या मैत्रिणींनी विचारलं, सखींनी विचारलं, तुला काय लुटावं वाटतं? गंगाबाईची अवस्था या बाळंतपणामध्ये फार वेगळीच. शांत बसा वाटायचं, अखंड नाम घ्या वाटायचं. आणि आपल्या मैत्रिणींना त्या काय म्हणाल्या, आमच्या नंदूबाबांनी इतकं सुंदर ते उद्धृत केलेले पहा. आपल्या मैत्रिणीला जे म्हणाल्या त्या ओळीबद्ध केले, फार सुंदर आहे पहा. तेव्हा म्हणाली गंगा माय, गृहासह सर्व वस्तू त्याही, गरीबा वाटाव्या सर्व काही, ऐसे मजला वाटते श्रीराम. काखे मध्ये झोळी घ्यावी, नामाची गर्जना करावी, भिक्षा मागून तृप्ती करावी, अन्नदाने सकळांची श्रीराम. भुकेल्यासी अन्न द्यावे, सर्व जीवा तोष व्हावे, नाम घ्यावे नाम द्यावे, राम स्मरावा सर्व काळी श्रीराम. काय गंगाबाई बोलत होती. आणि गंगाबाई जर बोलत असेल तर तिच्या पोटी येणारा पुत्र काय असेल, हे जे वर्णन त्यांचं आहे डोळ्यांचं. ही जी भावावस्था आहे, ही जी वृत्ती आहे सगळी, गर्भसंस्काराचं फार उत्तम संतती निर्माण करणं, त्याच्यासाठीही परमेश्वराने आपल्याला धर्म, अर्थ, मोक्ष, काम, मोक्ष असं जे सांगितलं. हे सगळं कशासाठी? उत्तम संतती निर्माण करण्यासाठी या सत्संगाची फार गरज. यथावकाश माघ महिना संपला, दासबोधाचं पारायण झालं. आणि दासबोध पारायण झालं, महाशिवरात्र झाली. आणि महाशिवरात्री झाल्यानंतरच्या पहाटे गंगाबाई आपल्या आईला म्हणाली, मला त्रास व्हायला. सुईनीला बोलवलं गेलं सज्जन. आणि एक महात्मा शके 1814 इसवी सन 1893 पटकन लक्षात यावं म्हणून तिथी माघ मध्य अमावस्या दिनांक 16 फेब्रुवारी 1893 नंदन नाम संवत्सर आहे.
धनिष्ठा नक्षत्र आहे, गुरुवार आहे, आजही गुरुवार. धनिष्ठा नक्षत्र गुरुवार, माध्यान्हाचा समय होऊन गेला आणि दुपारी धनिष्ठा नक्षत्र आहे, गुरुवारचा दिवस आहे आणि त्या धनिष्ठा नक्षत्राचं तत्कालीन पंचांग पाहून हिंदू मामाने त्याची योग्य वेळ आपल्यासाठी दिलेली आहे. तिची वेळ आता नेमकी झाली. अंधकारामध्ये, अज्ञानाच्या अंधकारामध्ये हे सगळं जग बुडत आहे. बुडत हे जग न देखवे डोळा, म्हणूनही गळवळा येत असे. ही जी संतांची जात पुढे आहे सज्जन, त्याच्यासाठी म्हणून धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे जाहले पुढे होणार देणे ईश्वराचे, असा महान सत्पुरुष दुपारी 12:25 माघ वद्य अमावस्या 1893 बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड तालुक्यातल्या वेणी नावाच्या गावाला दुपारी 12:25 परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. असा या महात्म्याचा जन्म झाला आणि हा जो जन्म झाला सज्जन हो, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जन्माच्या निमित्ताने बाबा बेलसरेने एक सुंदर पाळणा लिहिलेला आहे. तो पाळण्यामध्ये 2 ओळी फार सुंदर आहे. का चिंतिसी बा नाम कसे पेरावे, कसे पेरावे, नामात जगा फुलवावे. इतकं सुंदर की मला नाम कसं पेरतं म्हणजे काय सांगू तुम्हाला. जो येईल त्याला नाम देतो, त्याची पात्रता आहे, त्याचं सदाचरण आहे, तो काय खाद्यपान करतो, तो राहतो कसा, त्याची वृत्ती कशी आहे, त्याचा व्यवसाय कोणता आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे, त्याचा जात धर्म पंथ काहीही न पाहता ब्रह्मचैतन्य महाराजांपासून प्रल्हाद महाराजांपर्यंत सगळ्यांना नुसतं नाव वाटतं. असा हा नामावतारी पुरुष पुन्हा आम्हाला सद्गुरू म्हणून लाभला. आपण कृतकृत्य झालो. पण एकच विनंती पुन्हा करतो, साखरखेड्याला 13 दिवसाच्या 13 कोटी जपासाठी सगळ्यांनी यावं. आपल्या मुलांना घेऊन या. सुट्टीचे दिवस आहेत. खेळण्यामध्ये मुलांची खेळण्याची व्यवस्था पण आहे. तुमचा मुलगा तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही नामाला बसले का हे मी कॉन्फिडेंटली सांगतो. त्या जपाला या आणि आज न घाबरता महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून सांगा की माझी पात्रता जप करण्याची नाही, पण आम्हाला 13 कोटी जप करायचा. झाला या जन्मात करून घेतो. समजा नाही झाला, तुम्ही नाही झाला, तुम्ही घराचं लोन पाहता का भेटतं मी जरूरत नाही. 1 कोटीचं लोन घेतलंय, विचार करतो का आपण राहू. इन्शुरन्स आहे, महाराजांचा इन्शुरन्स आहे. मेलो तर तुमचा जन्म नामासाठीच मिळेल एवढी खात्री तर आपण करू शकतो. सध्या एवढी विनंती आहे, ही विनंती करूया आणि माझ्या